या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांचे 2 ते 3 महिन्यात मतदान होणार असल्याची राजकीय वर्तुळात पारावर चर्चा होत आहे. 31 जानेवारीच्या अखेरीस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संपवण्याचे आदेश कोर्टाकडून आले असून पुढील होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणारे आजी माजी व नौखे व युवा उमेदवार गावातील लोकांशी संपर्क साधत नमस्कार घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. निवडणूक जाहीर होताच तालुक्याचे संपूर्ण चित्र ढवळून निघणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर होताच अनेक गावातील व बाहेर गावातील अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. आजी माजी पदाधिकारी तिकिटासाठी कोणत्याही पक्षात जाऊन तडजोड करू शकतात. फोडाफोडीचे समीकरण निवडणुकीत होणार असे दिसत आहे. तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. अनेक नवीन युवा उमेदवार आतापासूनच तयारीला लागले असून लोकांना नमस्कार रामराम करीत असून गावातील छोटे मोठे समारंभ कार्य पूर्ण होईपर्यंत स्वतः हजर राहून समोरासमोर कामे करणेही सुरू केले आहे. भेटीगाठी वाढल्या आहेत. गावात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे, शिवसेना व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. चंदगड तालुक्यात राजकीय पक्षापेक्षा स्थानिक गटांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मतदारसंघात जनसंपर्क वाढवून तिथल्या स्थानिक नागरिकांच्या व गावच्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. TV नेक्स्ट साठी गगन बावड्याहून महादेव कांबळे.